नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मित्रांनो पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. तर आपण आज खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, नॉर्मलायझेशन नेमकं कोणत्या ॲप्लिकेशनचं खरं मानायचं आहे आपल्याला, त्याबद्दल आपण चर्चा करू. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये SSC GDच्या किती जागा आहेत त्याबद्दल सुद्धा चर्चा करू, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला कळून जाईल की आपल्या कास्टच्या जागा किती आहेत. आपण सगळं बघणार आहे, SC ST OBC आणि ओपन सगळं मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, आज पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे बघा, SSC GD व्हॅकन्सी 2023-24. मित्रांनो, पुरुषांच्या ज्या व्हॅकन्सी आहेत म्हणजे तुमचं BSF CISF CRPF SSB ITBP आसाम रायफल SSF यांच्या जागा आपल्याला चेक करायच्या आहेत. तर मित्रांनो बघा, ऑल इंडियामध्ये बघा BSFच्या जागा SCच्या मित्रांनो 735 एवढ्या आहेत. त्यानंतर ST बघून घेऊ शकता तुम्ही 467, OBC बघा 1028, EWS बघा 1025 आणि ओपनमध्ये मित्रांनो 1956 एवढ्या जागा आहेत. आणि टोटल बघा BSFच्या जागा बघा 5211 आहेत. तर मित्रांनो तुम्हाला हे सगळं चेक करायचं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्हाला सगळं हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. तर मित्रांनो बघायचं आहे तुम्हाला हे. तर मित्रांनो बघा, फिमेलसाठी म्हणजे स्त्रियांच्यासाठी मित्रांनो बघा, SCसाठी BSFमध्ये 138, STसाठी 83, त्यानंतर 199 OBC, EWS 181 आणि ओपनमध्ये 354 एवढ्या जागा आहेत. तर बघा टोटल बघा 963 एवढ्या जागा आहेत BSFच्या. तर मित्रांनो हे मुलींच्यासाठी आहे. तर हे तुम्हाला सगळं व्हिडिओ पॉज करून बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. तर मित्रांनो आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. तर मित्रांनो आपण बघू शकता 2023मध्ये फायनल म्हणजे एकदम सर्वात कमी मेरिट तुम्हाला सांगतो मी, BSFचं मेरिट कमी जातं. तर तुम्ही काय काळजी करायची गरज नाही. हे बघा 92मध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं. 92 मार्कामध्ये त्यांना पोस्ट भेटलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 90+ ज्यांना मार्क आहेत SC ST सोडून, तर बाकीच्या त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन तुमचं होणार आहे. मी तुम्हाला हे शेवटचा कट ऑफ दाखवते बघा. BSFचा फायनल कट ऑफ आहे हा 92 एवढा गेलेला आहे. आणि हे बाकीचं तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. तर मित्रांनो आपल्याला अजून एक चर्चा करायची आहे या व्हिडिओमध्ये. तर महाराष्ट्रासाठी नेमक्या कोणत्या जागेसाठी किती जागा आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो बघा, हे बघा इथं बघू शकता आपलं महाराष्ट्र राज्य आहे. एका विद्यार्थ्याने मला कमेंट केली होती, सर महाराष्ट्रामध्ये टोटल जागा BSFच्या आसाम रायफल त्यानंतर तुमचं CISF सगळ्या डिटेलमध्ये आम्हाला एक PDF करून त्याच्यावर व्हिडिओ बनवून पाठवा. तर मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र बघा 20 जागा आहेत बघा SCच्या, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 20 जागा आहेत SCच्या. STच्या किती जागा आहेत बरं? त्यानंतर मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये 18 एवढ्या जागा आहेत. त्यानंतर OBC 56 आहेत. त्यानंतर EWS 21 आहेत. त्यानंतर ओपनमध्ये 91 आहेत. आणि टोटल जागा किती आहेत? 206 जागा आहेत बघा BSFच्या. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे बघा 206 जागा एवढ्या आहेत BSFच्या. त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे वळू. CISF मित्रांनो बघा, हे बघा इथं आहे महाराष्ट्र. आपण इथं आलो. हां बघा SCच्या मित्रांनो जागा बघा महाराष्ट्राच्या किती आहेत? 45. त्यानंतर STच्या बघा 41. त्यानंतर बघा OBCच्या 123. त्यानंतर बघा 45 आहेत बघा EWSच्या. आणि ओपनमध्ये 200 जागा आहेत. टोटल किती आहेत मित्रांनो? 454 एवढ्या जागा आहेत या CISFच्या. तर मित्रांनो आपण काय करू, पुढच्या पॉईंटकडे वळू. तर मित्रांनो बघा CRPFसाठी SCसाठी किती जागा आहेत बघा? 13 जागा आहेत. एक मिनटं मित्रांनो. हां SCसाठी 14 आहेत, STसाठी 13 आहेत, OBCसाठी 38 आहेत, EWSसाठी 14 आहेत, त्यानंतर ओपनसाठी 60 आहेत. आणि टोटल जागा किती आहेत? 139 आहेत CRPFच्या. त्यानंतर SSBमध्ये बघू शकता बघा, SSBला 2 जागा आहेत SCच्या. त्यानंतर 2 जागा आहेत STच्या. 6 जागा आहेत OBCच्या. त्यानंतर EWSच्या किती जागा आहेत बघा? 2 आहेत. आणि ओपनच्या किती आहेत? 9 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर बघा टोटल जागा किती आहेत? 21 आहेत. म्हणजे SSBला खूप कमी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर बघा हे बघू शकता तुम्ही इथं आहेत बघा. त्यानंतर ITBPला मित्रांनो बघा SCला किती जागा आहेत? 12. त्यानंतर बघा 11 जागा आहेत STला. OBCला किती आहेत बघा? 32. त्यानंतर EWSला किती आहेत? 11. आणि ओपनमध्ये किती आहेत? 54. टोटल जागा आहेत 120. तर मित्रांनो बघा आसाम रायफल बघा SCला जागा आहेत 4 तुमच्या. त्यानंतर STला आहेत 3. त्यानंतर बघा OBCला आहेत 10. त्यानंतर EWSला आहेत 4. त्यानंतर बघा ओपनमध्ये आहेत 16. आणि टोटल जागा आहेत 37. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता. आता पुढचा पॉईंट बघू आपण. SSFमध्ये आपल्याला बघायचं आहे बघा. SSFमध्ये SCच्या जागा किती आहेत? 0 जागा आहेत. म्हणजे SSFमध्ये महाराष्ट्रामध्ये जागा दिलेल्या नाही आहेत. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही NCBमध्ये पण 0 आहेत. तर हे बघू शकता तुम्ही टोटल जागांचं इथं त्यांनी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे बघा. ते पण तुम्ही बघून घेऊ शकता. की तुम्हाला दाखवतो. तुम्ही आणि म्हणाल 2023ची PDF आहे की नाही. तर मित्रांनो तुम्हाला ते आणि दाखवतो बघा. काही मुलांच्या कमेंट आहेत. हे बघा 26,146 जागा आहेत. त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा मित्रांनो. व्हिडिओ बघा, पॉज करा, तुमच्या जागा लिहून घ्या. मित्रांनो बघा तुम्हाला काय करायचं आहे, रँक IQ वरती चेक करायचा आहे तुमचा
नॉर्मलायझेशन स्कोर. ते ॲप्लिकेशन खूप छान आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देतो बघा. जास्तीत जास्त तुमचा 1 ते 2 मार्काचा फरक पडेल, नाहीतर तुमचं जे नॉर्मलायझेशन असणार आहे ते अगदी ॲक्युरेट असणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका मित्रांनो. तर परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.